त्या अंतरवालीतल्या 14 तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला, काय शब्द वापरते त्यांनी, सर सकट, आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात, मीडिया साक्षीदार आहे, लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मीटिंग झाली ना बंद दाराच्या आड, त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला. भाषण करायला आले परत तिथं, आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे, बारीक, माझ्या मराठा समाजाला बारीक पहा, बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले, लक्षात आलं अभी वो खतम हो गया मामला. सरसकट नाही म्हणले, सगळे सोयऱ्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे. आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी, आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली, सगळे सोयरे. का हो जरांगे पाटील, असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला? काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही, काय झालं? जो ड्राफ्ट आम्ही 18 तारखेला तुम्हाला तिथं दिलता, तोच ड्राफ्ट तुम्ही तिथं वाशी स्वीकारला, गुलाल लावला. पुढे येणार 10 तारखेच्या याच्यावरनी तुम्ही का सोडली ती मागणी? दुसरी मागणी त्यांनी केली, कोपर्डीच्या ताईच्या जे आहेत ते आरोपी, त्यांना फाशी झाली पाहिजे. ही मागणी कोणाकडे करावी? मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मग हे सरकारला मागणी करावी. कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही? कोणाला मागणी करावी? सरकारला फाशी द्या. सरकार काय पत्र काढीन का? या आरोपींना फाशी द्या. फाशी द्यायची सही कोण करीन? न्यायालय करीन. अकलीचा तपास नाही, बिलकुल नाही. पुढे जाऊन सांगतो, मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसांनी केलंय. मला सांगावंच लागेल, कारण माझ्यावर इतके घाणेरडे आरोप झालेत, अतिशय घाणेरडे आरोप झालेत. काय याची त्या लाखोंच्या 14 तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती? तिसरी मागणी ऐका यांची. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी 4 एक घेऊ आपण का. अंतरावलीच्या सभेमध्ये काय म्हटले? जे 45 बांधव ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांना निधी मिळाला, निधी सरकारने दिला. आणि सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठे गेली? ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी, अंतरावलीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे गेली. ती मागणी कशी सुटली? का सोडली? मराठा समाजाने विचार करावा. हे सत्याची लढाई, मी तुमच्यासमोर खरं वाजून दाखवलं. तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात मग मी काहीच करू शकत नाही. पुढचा एक किती नुकसान आहे, मला हे सांगायचं, किती नुकसान आहे या माणसाचं. मागणी काय केली? पुढची मागणी ऐका. अंतरावलीच्या लाखोच्या सभेतील 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बाहेर काढण्यात याव्यात. सारथी संस्थेमार्फत करण्यात आले आरक्षण 4 दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा. तो करण्यात आलेला नाही. सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात. काय म्हणते साहेब आमचे? दर 10 वर्षांनी राज्य मागासवर्ग आयोगातील एक कलम आहे, 5 नंबरचं कलम असेल बहुतेक, कलम नंबर माझ्याकडून मागं पुढं होईल, त्यात असं सांगितलं आहे की दर 10 वर्षांनी सर्वे करावा. ज्या जाती प्रगत झाल्या असतील त्या जाती आरक्षणातून बाहेर काढाव्यात, अशी मागणी
जरांगे पाटलांनी केली. 319 जाती आता कुणबी प्रवर्गामध्ये 319% 319 जाती आता. खरं सांगा मला, या 319 जातीमध्ये सगळ्यात प्रगत जात कोणती आहे? कोणती जात प्रगत आहे? तपास जर केला ना, सर्वे जर केला ना, मराठ्यांनो, कुणब्यांनो, पहिलं आपलं आरक्षण जाईल. ते काय मागणी करतायत? ह्या गोष्टीमुळे आम्ही तळतळलो ना. आरक्षण मिळायचं तर राहिलंच बाजूला, मागण्याच आशा चालू झाल्या का आरक्षण जाईन, अशा खूप येतं, खूप प्रचंड येतं. या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो. तुम्हाला तर अजून तर खूप काही सांगायचं. यांच्या 2017च्या मागण्या काय होत्या? 2017ला काय मागणी केली ती? माझ्यावर आरोप करतात ते, तुमचा काय संबंध, तुमचा काय संबंध. 2017 साली 4255 2017 माननीय नामदार उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावरूनच गायकवाड कमिशन निर्माण झालं. आणि हे साहेब बघा, 2017-18ला साष्टा पिंपळगावला यांची मागणी काय आहे? 20 जानेवारी रोजी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन म्हणजे साष्टा पिंपळगाव येथे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे. आमची मागणी राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं, कुठल्याही पक्षाला आम्ही दोष न धरता राज्य आणि केंद्र सरकारनं एक विचारानं आणि एक दिलानं आम्हाला गायकवाड कमिशननं जो आरक्षण 16% अहवाल दिलेला आहे त्याचप्रमाणे टिकणारं, चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण पाहिजे. यावरती संपूर्ण साष्टा पिंपळगाव एकमतानं ठाम आहे आणि आम्ही व्यापक रूपाचं आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टा पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत.